हे पहा, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे। उपोषणाचा 4था दिवस आहे, पण त्या उपोषणाच्या मागण्या मात्र जुन्याच आहेत की ती एकीकडे म्हणतात की या ठिकाणी सगळे स्वयंचा JR कुठल्याही वेळी काढला गेला पाहिजे, सरसकट सगळा मराठा समाजाला कुटुंबांचे दाखले दिले गेले पाहिजेत, ते ह्याचं निजामाचं गॅजेट, त्या औरंगजेबाचं गॅजेट, ह्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आरक्षण देणार अशा प्रकारची या ठिकाणी उपोषणाच्या मागण्या जरांगेनं केलेल्या आहेत। या आधीसुद्धा प्रचंड दडपण त्याने निर्माण केलं, त्याला बळी पडून सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की कुटुंबाचे दाखले इश्यू करा। आता खिरापतीसारखे या कुटुंबांचे दाखले देण्याचं काम जे आहे करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा सर्रास कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामुळेच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते 2 हात सरकारशी करण्याच्या तयारीत आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आता रस्त्यावरची लढाई करायला सांगलीतला हा जो ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी उतरणार आहे। 11 तारखेला एक मोठा एल्गार जो आहे तो या सांगलीमध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एल्गार म्हणता हरकत नाही, सगळ्या ओबीसी समाज सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन एका व्यासपीठावर हा एल्गार या ठिकाणी करणार आहे। सरकारला आम्ही या मेळाव्यातून आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण जे आहे त्यातला 1% सुद्धा हात लावला तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आहे, कारण 60% ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आहे। जरांगे एकीकडं आमदार पाडण्याची भाषा करतायत, पण जरांगेंच्या मागणीमध्ये किती तथ्य मला माहीत नाही, कारण त्यांची संख्या 10 ते 12% फक्त आहे, पण ओबीसी समाज 60-65% असणारा समाज जर एकत्रपणे जर मतपेटीतून उतरला तर मात्र कुठलाही आमदार जो आहे तो ओबीसीच्या समाजाच्या मतांना पुढे टिकू शकत नाही। म्हणून सरकारला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही। एकीकडं जरांगे म्हणतात की आम्ही 80% घुसलेलो आहोत, 20% आता आम्ही घुसणार आहोत, तर त्याचं स्पष्टीकरण आज सगळ्यात सरकारकडून आलेलं नाही। पवारसाहेबांनी त्यांची काल परवा भेट झाली, पण त्यातून काय निष्पन्न झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही, पण एक निश्चित आहे की पवारसाहेब असतील, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील, सगळे नेते मंडळी असतील, सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। त्याप्रमाणे आता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे, 50% जे होते SCBC आरक्षण दिलं गेलेलं आहे, आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे। मग पुन्हा हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे नाटक कशासाठी? पण सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे आणि जर सरकार जरांगेच्या बळी पडून जर काय त्यांनी हा सगळेसुद्धा JR किंवा काय निर्णय घेतले तर मात्र या सरकारची गाठ जी आहे ते महाराष्ट्र ओबीसीची आहे। जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा। हे पहा, असं आहे की या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जास्त आहे। आता ही मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे। आता पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्सेस ओबीसी असंच होणार आहे। आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजूने आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू। जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याचे पाहिलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि ते निवडूनसुद्धा आणू आणि सत्ता आणण्याचं सुद्धा जे आहे सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही, कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्थ बसणार नाही। ताकद आहे 100% आमदार पाडायची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे, इतर कुणीही करू शकत नाही, कारण ओबीसी सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे, दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्या ज्यामध्ये दलितांनासुद्धा मोठा फटका बसणार आहे। आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे हा JR जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे। त्यांचे झिरोसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित त्यांचा विरोध केलेला आहे, त्यामुळं आदिवासींचा विरोध सगळ्या JRला आहे, दलितांचा विरोध सगळ्या आहे, ओबीसींचा विरोध आहे, मुस्लिमांचा विरोध आहे। मग राहिलं कोण शिल्लक? जर हे सगळे समाज एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी राज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही। धनगर आरक्षण